हॅलो गाईस, तर चला आज आपण बनवूया बटाट्याची आमटी। एक 6-7 बटाटे मी छिलून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये पाणी ॲड करते आहे, त्याला आपल्याला उकडण्यासाठी टाकायचे आहेत। बटाटे उकडून झालेले आहेत। आपण एका पातेल्यामध्ये तेल घेत आहोत 2 चमचे। तेलामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी ॲड करायचे आहेत। जिरे मोहरी जसेच तडतडतील तेव्हा आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, एक टोमॅटो घ्यायचा आहे बारीक चिरलेला। कांदा आपल्याला ॲड करायचा आहे। कांद्याला छान असं तळून घ्यायचं आहे। कांदा तळून झाल्याच्या नंतर आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचे आहेत। टोमॅटोज ॲड करून त्याला छान असं मऊ होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करून घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, ज्याने की कांदा टोमॅटो दोन्हीही मऊ होईल। छान असं तळून घ्यायचं आहे याला। आता याच्यामध्ये काळं तिखट ॲड करायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। छान असं फेटून घ्यायचं आहे। ते जसं मऊ होईल गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे। बटाटे उकडून घेतलेले आहेत आपण, त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे। हातानेच करूयात मॅश आपण। छान असं मॅश करून घेऊत। मोठंच मॅश करायचं आहे। खूप छान अशी चव येणार आहे आपल्या बटाट्याच्या आमटीला। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा आपल्याला कशी वाटली। आता याच्यामध्ये 2 किंवा 3 चमचे दाण्याचं कूट ॲड करायचं आहे। हे आपण दाण्याचं कूट ॲड करतोय। ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ओतायचं आहे, थंड पाणी अजिबात ओतायचं नाही आहे। गरम पाण्याने कसं चव वाढत असते। गॅसचा फ्लेम मोठा करून घ्यायचा आहे। हे मिक्स करायचं आहे मिश्रण। छान अशी एक मोठ्या फ्लेमवरती उकळी येऊ द्यायची आहे। त्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे। छान असं मिक्स करून घ्या। आपली बटाट्याची आमटी रेडी आहे। कोथिंबीर वगैरे घालून आपण गार्निश करून घेऊ शकता। नक्की ट्राय करा झटपट अशी बटाट्याची आमटी। थँक्यू।